बातम्या सविस्तर, पण सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने. केंद्र सरकारनं कृषी मालाला 1.5 हमी भाव दिल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींनी अभिभाषण दिलं. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण केले जात असलेले गैरसमज हे दूर केले जातील असंही त्यांनी सांगितलं. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार आणि तिरंग्याचा अपमान ही दुर्भाग्यपूर्ण घटना असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं आहे. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये त्यांनी तिरंग्याचा अपमान हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलेलं आहे. इन्हीं प्रयासों के क्रम में मेरी सरकार ने स्वामीनाथन आयोग की सिफारिशों को लागू करते हुए लागत से 1.5 गुना एमएसपी देने का फैसला भी किया. मेरी सरकार आज न सिर्फ एमएसपी पर रिकॉर्ड मात्रा में खरीद कर रही है, बल्कि खरीद केंद्रों की संख्या को भी बढ़ा रही है. व्यापक विमर्श के बाद संसद ने 7 महीने पूर्व 3 महत्वपूर्ण कृषि सुधार, कृषक उपज व्यापार और कृषक संवर्धन और सरलीकरण विधेयक, कृषि सशक्तिकरण और संरक्षण, कीमत आश्वासन और कृषि सेवा करार विधेयक और आवश्यक वस्तु संशोधन विधेयक पारित किए हैं. इन कृषि सुधारों का सबसे बड़ा लाभ भी 10 करोड़ से अधिक छोटे किसानों को तुरंत मिलना शुरू हुआ. कानूनों के संदर्भ में पैदा किए गए भ्रम को दूर करने का निरंतर प्रयास कर रही है. मेरी सरकार ने लोकतंत्र में अभिव्यक्ति की आज़ादी और शांतिपूर्ण आंदोलनों का हमेशा सम्मान किया है, लेकिन पिछले दिनों हुआ तिरंगे और गणतंत्र दिवस जैसे पवित्र दिन का अपमान बहुत दुर्भाग्यपूर्ण है. जो संविधान हमें अभिव्यक्ति की आज़ादी का अधिकार देता है, वही संविधान हमें सिखाता है कि कानून और नियम का भी उतनी ही गंभीरता से पालन करना चाहिए. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनावर दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं साबट आहे. गेल्या अधिवेशनामध्ये राज्यसभेमध्ये कृषी कायदे घाईघाईमध्ये मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत 19 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली, तर संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी निदर्शनंही केली आहेत. बनेगा और ग्रामीण क्षेत्रों में का भी विशेष लाभ गांव के छोटे उद्यमियों और कुटीर उद्योगों से जुड़े लोगों तथा छोटे किसानों को होगा. माननीय सदस्यगण, बाबा साहेब आम्बेडकर संविधान के मुख्य शिल्पी होने के साथ साथ हमारे देश में वाटर पॉलिसी को दिशा दिखाने वाले भी थे. 8 नवंबर 1945 को कटक में एक कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने कहा था, वाटर इज वेल्थ, वाटर बीइंग द वेल्थ. शुरू की गई. देखिए, अब तक लगभग 125 किसानों ने अपनी शहादत दी है इस आंदोलन में. किसानों को इस ठंड में पानी की बौछार झेलनी पड़ी, आंसू गैस के गोले झेलने पड़े, उनको आतंकवादी कहा जा रहा है, उनको गद्दार कहा जा रहा है, अन्नदाताओं को देशद्रोही कहा जा रहा है. ये तीनों काला कानून वापस होना चाहिए. इसके लिए आज हम लोगों ने राष्ट्रपति के अभिभाषण का विरोध किया और वहां पे नारे लगाए. आपण बघतोय की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी एकतर बहिष्कारही टाकला, पण त्यांचं अभिभाषण चालू असताना विरोधकांनी घोषणाबाजी सुद्धा केली. याशिवाय जेव्हा संसदेच्या बाहेर विरोधकांनी नारे सुद्धा लावलेले आहेत, फलक हातात घेऊन त्यांनी याचा निषेधही केलेला आहे. 8 नवंबर 1945 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि या अधिवेशनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये पोहोचले. दरम्यान अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी गेल्या वर्षामध्ये 4 ते 5 मिनी बजेट सादर झालेली आहेत. हे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं असावं असं वक्तव्य मोदींनी यावेळी केलं. इस सत्र में इस पूरे दशक को ध्यान में रखते हुए
चर्चाएं हो, सभी प्रकार के विचारों की प्रस्तुति हो। 2020 एक प्रकार से लगातार मिनी बजट का सिलसिला चलता रहा और इसलिए ये बजट भी उन 4-5 बजट की श्रृंखला में ही देखा जाएगा, ये मुझे पूरा विश्वास है। खासदार सुप्रिया सुळे केंद्र सरकारवर चांगल्याच बरसलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दिल्लीत जी घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी असून आम्हाला सर्वांनाच त्याचं दुःख होत आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. संसदेमध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आम्हाला सरकारच्या भूमिकेमुळे उपस्थित राहता येत नसल्याचंही त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई, काय सांगाल, विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे, कसं बघते सगळं? हे दुर्दैव आहे खरं, कारण आम्हाला सगळ्यांनाच फार दुःख होतं आहे की एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आम्हाला या सरकारच्या वागण्यामुळे खरं तर हे करावं लागतंय. केंद्र सरकारने सातत्याने गेले शेतकऱ्यांवर जो अन्याय केलेला आहे त्याचा मी आधीच जाहीर निषेध करते. आणि त्याचबरोबर गेले 3-4 दिवसात दिल्लीत ज्या घटना होत आहेत ह्या धक्कादायक आहेत. म्हणजे अतिशय मला स्वतःला अतिशय अस्वस्थ वाटतंय. टेलिव्हिजन बघितला की असा अंगावर काटा येतो की काय चाललंय आपल्या देशामध्ये. नाही, अर्थातच सगळेच विरोधातले पक्ष, आणि हे माणुसकीचा विषय, हा फक्त पक्षाचा विषय नाही आहे. ही नैतिकतेची लढाई आहे, सत्याची लढाई आहे. आणि जी कृती हे केंद्र सरकार करतंय हे अतिशय निंदाजनक आहे. युपी सरकारने अनेक लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचं समोर येते, कसं बघताय घटनेकडे? नाही, मला असं वाटतं की ह्या पहिला प्रश्न हे आंदोलन अतिशय चांगल्या चर्चेने सुटलं पाहिजे आणि दिल्लीमध्ये जी अस्वस्थता आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. ही पहिली जबाबदारी या केंद्र सरकारची. अधिवेशन सुरू झालेलं आहे, काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार संपूर्ण अधिवेशनामध्ये? हा स्ट्रॅटेजीचा विषय नाही, हा माझ्या देशाचा प्रश्न आहे. आणि माझ्या देशातला जर शेतकरी असा जर त्याला संघर्ष करावा लागत असेल, त्याच्यावर लाठीचार्ज होणार असेल, त्याच्यावर केसेस होणार असेल, त्याचे अश्रू बघून कोणाला स्वस्थ बसेल? आता आपण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवरती ज्याप्रमाणे लाठीचार्ज झालेला आहे तो भयानक आहे आणि त्याचमुळे हा निर्णय घेतलेला आहे. कॅमेरा नितीन सराजू सोने, साम टीव्ही, मुंबई. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगण सिद्धी या त्यांच्या गावी पोहोचलेले आहेत. आणि केंद्रीय राज्यमंत्री जो ड्राफ्ट घेऊन येणार आहे तो समाधानकारक असेल तर अण्णा आंदोलन स्थगित करतील. मात्र जर ड्राफ्ट समाधानकारक नसेल तर अण्णा आंदोलनावर ठाम राहतील. याच विषयावर अण्णांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांनी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसणार आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मागण्या ह्या आहेत की कृषी प्रधान भारत देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतो. का करतो? शेतीमालाला खर्चावर आधारित त्याला भाव मिळत नाही. म्हणून आमची मागणी आहे, स्वामीनाथन आयोगाचा जो अहवाल आहे तो सरकारने स्वीकारला आहे. तो अहवाल काय म्हणतो की शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकावरती झालेला खर्च, तो सगळा खर्च देऊन खर्चावर 50% वाढवून द्या. आणि मला याने आश्वासन दिलं आहे की खर्चावर आधारित भाव देऊन 50% आम्ही द्यायला तयार आहेत. आणि ते पाळत नाहीत. फळं, फुलं, भाजीपाला, दूध याचा MSP नाही आहे म्हणून तो रस्त्यावर फेकतो. कांदे रस्त्यावर फेकतो, टमाटो रस्त्यावर फेकतो, दूध रस्त्यावर. तुम्ही हे नासक्या वस्तू आहे त्याचा MSPच करा आणि ते नासू नये यासाठी कोल्ड स्टोरेज उभे करा. आता मला आश्वासन दिलं 6,000 कोटी रुपये आम्ही देशात कोल्ड स्टोरेज उभे करण्यावरती बजेटमध्ये घेतलं आहे. आणि ते कुठे येते? अजूनही शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ह्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे. कुठं व्यक्ती, पक्ष, पार्टीशी काही घेण्यात नाही. आणि तो जो ड्रॉप आहे तो समाधानकारक जर असेल तर उच्चाधिकार समिती स्थापन करायला आमची मान्यता राहील. अन्यथा
समाधानकारक ड्रॉप नसेल तर ठरल्याप्रमाणे उद्याचं उपोषण आमचं सुरू राहील. सचिन अग्रवाल, साम टीव्ही न्यूज, राळेगण सिद्धी, अहमदनगर. केंद्रानं शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे हे मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे आहेत. सरकारनं केलेले कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, अन्यथा केंद्र सरकारलाच रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे. वारंवार फक्त चर्चेची नाटकं करत राहिले सरकार. म्हणजे एका बाजूला असं भासवलं की बघा सरकार शेतकऱ्याबरोबर चर्चा करायची, 2-2 तास चर्चा करायची, पण मूळ मुद्द्यापासून अजिबात मागं हटायचं नाही. मग त्या चर्चेला अर्थच काय राहिला? जे आम्ही मागणीच कधी केली नव्हती ते 3 कायदे तुम्ही कुणाच्या तरी स्वार्थासाठी, कुणाच्या तरी फायद्यासाठी आमच्यावर लादला. आणि आमची अनेक दिवसापासूनची जी मागणी आहे, ज्याचं तुम्ही आश्वासन आम्हाला दिलेलं होतं, एक तर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव, तो तर अजून आम्हाला मिळालेलाच नाही. संसदीय प्रथा, परंपरा, कायदे कानून जे काय आहेत ते सगळे धाब्यावर बसवूनच सध्या कारभार रेटायचं काम चालू आहे. आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे लॉकडाऊन काळामध्ये घरगुती आणि शेतीपंपांची जी वीज बिलं माफी करण्याबाबत सरकारनं तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याकडे केलेली आहे. ही मोठी बातमी आहे सर्वसामान्यांसाठी. ते म्हणजे आपण बघतोय की केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारनं घरगुती वीज बिलांमध्ये 50% सवलत देत जनतेला दिलासा दिलेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर सुद्धा वीज बिल माफ झालेलं नाही आहे. त्यामुळे राजू शेट्टींनी शरद पवारांची भेट घेतली आणि राजू शेट्टींच्या या मागण्यांबाबत शरद पवार यांनी अनुकूलता दाखवत राज्य सरकारकडून लवकरात लवकर आपण तोडगा काढू असं आश्वासनही दिलेलं आहे. आत्ताची ही मोठी बातमी. केंद्रीय कृषी कायद्याविरोधामध्ये गाझीपूर सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना ती जागा रिकामी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेत. या ठिकाणून शेतकऱ्यांना बाजूला काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत आक्रमक झाले. आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या गाझियाबाद, टिकरी, सिंधू सीमेवर सध्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.